अध्यक्ष महोदय, पहिला भाग चंद्रपूर जिल्ह्यातील 8 महिन्यापासून अध्यक्ष महोदय हे कंत्राटी हे आहेत काम करणारी मंडळी अध्यक्ष महोदय, जलजीवन मिशन मध्ये स्वच्छ भारत अभियानामध्ये 8 महिन्यापासून अध्यक्ष महोदय ही सामान्य गरीब कुटुंबातील पोरं 8 महिन्यापासून त्यांना वेतन नाही। सरकारकडे वारंवार विचारणा करतो आम्ही, त्यातील मुलांनी आता आम्ही आत्महत्या करायचं आणि जीव द्यायचं का म्हणून त्यांनी पत्र लिहिलं आहे अध्यक्ष महोदय। ही अत्यंत गंभीर बाब आहे। ज्या 8 महिन्यापासून जर जलजीवन मिशन आणि स्वच्छ भारत अभियानाच्या लोकांना, काम करणाऱ्या कामगारांना, त्या ठिकाणी कंत्राटी सेवकांना आपण काय करतोय सरकार म्हणून अध्यक्ष महोदय? 1 महिन्याचा वेतन जर सरकारी नियमित असलेल्या कर्मचाऱ्यांना मिळालं नाही तर आंदोलनाची भाषा करतात। हे ठेकेदारी पद्धतीवर काम करणारी माणसं आहेत, यांनी काय खावं 8 महिन्यापासून? काय बायका पोरांना करावं, पोसावं? मुलांची फीस देऊ शकले नाहीत, त्यांचे पोरं शाळेमध्ये जे होते त्यातील पोरांना काढून टाकावं लागलं। ही आत्महत्या करायची धमकी दिली अध्यक्ष महोदय। काही सरकार गंभीर आहे की नाही? काम करून घेतात फुकट करून आणि 8-8 महिने त्यांना पगार देत नाही। कोणीतरी ठेवा लाज लज्जा, सरकारने ठेवली पाहिजे की नाही अध्यक्ष महोदय? पत्रव्यवहार केल्यावर पैसे नाही म्हणून सांगताय आणि पैसे तुम्हाला उडवायला पैसे आहेत, लुटायला महाराष्ट्र, आणि या गरिबांचे पैसे, कामगारांचे, कंत्राटी पद्धतीनं काम करणाऱ्या लोकांचे पैसे द्यायला पैसे नाही। सरकारने या संदर्भात अध्यक्ष महोदय दैनंदिन उदरनिर्वाह भत्ता नाही दिला, वैद्यकीय खर्च नाही, बँकांचे हप्ते फेडले नाहीत, मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न आला, घर भाडे देऊ शकले नाहीत। काय करतील 8 महिन्यापासून पगार नसल्यानंतर? म्हणून माझी विनंती आहे अध्यक्ष महोदय, आपल्याला या स्थगनाच्या निमित्तानं सरकारने किमान इतक्या दिवसापासून प्रलंबित असलेली 8 महिन्यापासून यांची देयके 8 दिवसाच्या आत त्यांना कसे मिळतील यासाठी आता मंत्र्यांनी सांगितलं पाहिजे। आणि आपण सुद्धा तिथून संरक्षण म्हणून या सगळ्यांचं संरक्षण करते म्हणून सन्मान्य सदस्य विजय वडेट्टीवार साहेबांनी दिलेल्या माहितीची गंभीर नोंद शासनाने घेऊन उचित कारवाई करावी।